अनंतानंद साईनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर हर। तम बाबा की जय। बाबा की जय। सब संतन की जय। आज के आनंद की जय। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। राजाधिराज देहाधिराज म्हणती हो सारे। राजाधिराज देहाधिराज म्हणती हो सारे। नित्यानंद निवृत्ती रत्न ब्रह्मर्षी करे। नित्यानंद निवृत्ती रत्न ब्रह्मर्षी करे। ज्ञानाचा सागर ही गुरु माऊली। ज्ञानाचा सागर ही गुरु माऊली। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। राजाधिराज देहाधिराज म्हणती हो सारी। राजाधिराज देहाधिराज म्हणती हो सारे। नित्यानंद निवृत्ती रत्न ब्रह्मर्षी करे। नित्यानंद निवृत्ती रत्न ब्रह्मर्षी करे। ज्ञानाचा सागर ही गुरु माऊली। ज्ञानाचा सागर ही गुरु माऊली। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गंगा जला समान पवित्र यमुना जल शीतल। गंगा जला समान पवित्र यमुना जल शीतल। धर्म धुरंधर भक्त वत्सल प्रेम सागर। धर्म धुरंधर भक्त वत्सल प्रेम सागर। भक्तांच्या हाके सरसी धावूनी होई। भक्तांच्या हाके सरसी धावूनी होई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। नाथांचे नाथ माझे भक्तराज साई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। गाऊनी भजना भजना नंदी आनंदा देई। विशाल हृदय संपन्न असे हा राज राजेश्वर। विशाल हृदय संपन्न असे हा राज राजेश्वर। दयेचा सागर आनंद सागर। दयेचा सागर आनंद सागर। मूर्खा सुद्धा आनंदाचा गंध हातावी।
मूर्खा सुद्धा आनंदाचा कंद हादावी गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे गाऊनी भजना भजनानंदी आनंदा रे नाथांचे नाथ माझे भक्तराज साई नाथांचे नाथ माझे भक्तराज साई गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे मूर्खानंद म्हणतीया सद्गुरु साई मूर्खानंद म्हणतीया सद्गुरु साई माझ्या बाबांची भक्तावरी प्रीती ओ बारी माझ्या बाबांची भक्तावरी प्रीती ओ बारी ऐसी माऊली प्रेम पाजरी ऐसी माऊली प्रेम पाजरी गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे नाथ माझे भक्तराज साई नाथांचे नाथ माझे भक्तराज साई गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे गाऊनी भजना भजनानंदी आनंदा दे झाडा झुडपानी माडा माड्यानी झाडा झुडपानी माडा माड्यानी दिसलो रे तू देवा दौलत मोन्यानी दिसलो रे तू देवा दौलत मोन्यानी झाडा झुडपानी माडा माड्यानी झाडा झुडपानी माडा माड्यानी दिसलो रे तू दादा दौलत मोन्यानी दिसलो रे तू दादा दौलत मोन्यानी नया वाळानी दर्याला राणी नया वाळानी दर्याला राणी दिसलो रे तू देवा वावत मोन्यानी दिसलो रे तू देवा वावत मोन्यानी शानी मळबाकू पाणी दिसलो रे तू दादा दावत मोन्यानी दिसलो रे तू दादा दावत मोन्यानी चंद्र चांदण्यानी सूर्यावतानी चंद्र चांदण्यानी सूर्यावतानी दिसलो रे तू बाबा पटत मोन्यानी दिसलो रे तू देवा पटत मोन्यानी दादले बायलानी भुरग्या बाळानी दादले बायलानी भुरग्या बाळानी दिसलो रे तू दादा खेळत मोन्यानी दिसलो रे तू बाबा खेळत मोन्यानी दौलत मोन्यानी उडत मोन्यानी दौलत मोन्यानी उडत मोन्यानी वावत मोन्यानी दावत मोन्यानी वावत मोन्यानी दावत मोन्यानी भिजत मोन्यानी पेटत मोन्यानी भिजत मोन्यानी पेटत मोन्यानी बल्ला तू देवा कणा कणानी बल्ला तू दादा कणा कणानी बल्ला तू बाबा कणा कणानी झाडा झुडपानी माडा माड्यानी झाडा झुडपानी माडा माड्यानी दिसलो रे तू बाबा दौलत मोन्यानी दिसलो रे तू दादा दौलत मोन्यानी दिसलो रे तू दादा दौलत मोन्यानी गोव्याची माणसं गोड आणि गोव्याची भाषा पण गोड
खूप गोड, इतकं कानांना गोड वाटत होतं, कळत काही नव्हतं, पण म्हणजे तो भाव समजत होता. सारांश असा आहे की अशी जागाच नाही की जिकडे दादा बाबा नाही आहेत. झाडा झुडपानी माडा माड्यानी दिसलो रे तू देवा धोलत मोन्यानी. झाडा झुडपानी म्हणजे झाडं आणि झुडपं, झाडं झुडपं, माडा माड्यानी म्हणजे आपले गोव्याचे माड वगैरे, त्याच्यामध्ये तू काय म्हणतात डोलत दिसला आम्हाला. मग नदीच्या याच्यात सागर, नदी नाले समुद्र म्हणजे पाण्यात तू असं वाहत दिसला आपल्याला, म्हणजे कणाकणात तू आहे असं त्याचं सारांश आहे. झाडा झुडपानी माडा माड्यानी. माडा माड्यानी म्हणजे नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं. नाही आम्हाला मात्र नाही हा, तुमचा भाव मात्र आम्हाला कळला आणि त्यातलं जाणवत होतं की सगळीकडे दादा बाबा आहेत, हेच हे काहीतरी सांगतायत एवढ्या गोड भाषेत. खरंच एवढंच आहे, खूप गोड, खूप झाडं झुडपले तरी त्या कणामध्ये बाबाच दिसतील. किती छान. मी माझ्या तुटक दोन शब्दांनी समाधी मंदिर आणि दादांचा जो संकल्प होता म्हणजे भव्य दिव्य, त्याप्रमाणे समाधी मंदिर बांधलं गेलं. ॲक्च्युअली समाधी मंदिर सुरुवातीला कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होत नव्हतं, तेव्हा लोक दादाकडे आलेत. दादाने सांगितलं की काहीतरी बघा. दादाने एक मीटिंग घेतली, त्या मीटिंगमधले मी पण होतो आणि आपला संकल्प असा झाला की नुसते कारण आपल्याकडे ताकद आपली दिसत नाही, आपल्याकडे तसे म्हणजे पैशांची ताकद मोठी काही दिसत नसते, तर त्याचा एक स्लॅब टाकायचा. कारण पूर्वी फॅब्रिकेशनचं काम होतं तिथे. नुसती समाधीवर ठुसे काकाने समाधीवर एक शेड टाकली होती, बस एवढंच होतं. त्याच्यानंतर मग हे नाशिकवाल्याने म्हणजे संजय जोशी वगैरे त्यांनी त्याला एक थोडंसं स्वरूप दिलं होतं, पण तरी पण ते अर्धवटच होतं. आणि मग असा मीटिंग घेतल्यानंतर दादांच्या याच्यात तर एक स्लॅब आपण टाकू, शेड काढायची, पत्र्याची जी शेड होती ती आपण काढू आणि एक स्लॅब टाकू. आणि त्याचा खर्च काय येईल तर तेवढे फक्त 20-22 लाख असा अंदाज झाला. कारण आपली ताकद पण तशी वाटत नव्हती, पण दादांचा संकल्प असा जोरदार होता की त्यांना ते आपल्या गुरूंचं भव्य दिव्य असं व्हायला पाहिजे होतं. आणि जशी कुठेच समाधी मंदिर त्या दृष्टीने दिसणार नाही, कुठेच अशी समाधी कुठेच नाही. कारण बाबा नेहमी भक्तांबरोबरच रमायचे, त्याप्रमाणे ते स्वरूप पण समाधीला असं दिलं गेलं की मध्यंतरी बाबा आणि सभोवताली भक्तगण असे त्याचा कॉन्सेप्ट आहे. आणि 20 लाखांचं 20-22 लाख तर म्हणजे दादांच्या संकल्पबद्ध आणि दादांचा आशीर्वाद, दादांचा संकल्प असा आहे की कोणत्याही कामाला पैसे कमी पडत नाहीत. हा आपली ताकद आहे आणि आपल्याला आशीर्वाद आहे. तर हे काम संपूर्ण जवळजवळ ते करता म्हणजे करत गेलो आपण. आणि दादा पण पैसे काहीतरी पाठवत होते असे हप्त्याला 40,000 50,000. जेव्हा आमचा खर्च लेबरचाच खर्च 60,000 असायचा. पण आपल्याला भक्तराजाला उधारी आम्हाला भक्तराजाने एक म्हणजे आपल्याला मंत्र दिला आहे की पैसे असून कोणीही काही करू शकतो. पैसे नसताना
करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण पैशाने आपण काय करू शकतो, त्याचं काय विशेष आहे मोठं. आणि ही समाधी बिना पैसा जवळजवळ 2.5 लाख कुठनं आले, काय झालं, हे फक्त एक स्वप्नच राहिलं. 2.5 कोटी 250 लाख 22 लाखाची इस्टिमेट. म्हणजे दादा आणि बाबा म्हणजे काय करू शकतात आणि काय शक्य आहे ते आपल्याला म्हणजे मी स्वतः अनुभवले आहे. आणि दादा एकदम, आणि नंदूदादा पण पावती पुस्तकं घेऊन जायचा. आणि तो पण पैसे किती आणायचे, 25,000 20,000. अरे कन्स्ट्रक्शन 20 आणि 25,000 होत नाही, त्याला लाखो रुपये लागतात. तर ही एक मोठी अनुभूती आहे. आणि मला ते भाग्य मिळालं की अनुभवता आलं आणि माझ्याकडून त्यांनी करून घेतलं आहे. आणि आज खरोखर ती वास्तू म्हणजे खूप, जेव्हा मी स्वतः आता मागे जाऊन आलो तर मलासुद्धा ते आश्चर्यच वाटतं. म्हणजे एक गोष्ट मी माझ्या हातून होऊन गेली, कशी काय झाली. आणि दुसरी गोष्ट, पैसे नसताना 22 लाखांचा एस्टिमेट आपण करतो आणि 250 ते 300 कोटी 300 लाख. म्हणजे आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, मला नाथांच्या दरबारी न्याल का हो, मला बाबांच्या दरबारी न्याल का हो, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, मला नाथांच्या दरबारी न्याल का हो, मला दादांच्या दरबारी न्याल का हो, पांडवांचा सखा नित्य पाठी राखा, पांडवांचा सखा नित्य पाठी राखा, सुख दुःखात करी ज्यांची साथ हो, सुख दुःखात करी ज्यांची साथ जो, तेथे वास करी माझा नाथ हो, तेथे वास करी माझा नाथ हो, आल्या जन्माचे, आल्या जन्माचे, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, मला नाथांच्या दरबारी न्याल का हो, मला बाबांच्या दरबारी न्याल का हो, नाथांच्या ओ संगे कीर्तनात रंगे, नाथांच्या ओ संगे कीर्तनात रंगे, भक्तीसाठी झाला त्यांचा गडी हो, भक्तीसाठी झाला त्यांचा गडी हो, पंढरीचा राव माझा प्रभू हो, पंढरीचा राव माझा प्रभू हो, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, मला नाथांच्या दरबारी न्याल का हो, मला बाबांच्या दरबारी न्याल का हो, मीराबाई संगे सखा पांडुरंगे, मीराबाई संगे सखा पांडुरंगे, वेड लावून प्रभू वेडा झाला हो, वेड लावून प्रभू वेडा झाला हो, प्रीतीसाठी स्वये विष प्याला हो, भक्तीसाठी स्वये विष प्याला हो, आल्या जन्माचे, आल्या जन्माचे, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, आल्या जन्माचे सार्थक कराल का हो, मला नाथांच्या दरबारी न्याल का हो, मला दादांच्या दरबारी न्याल का हो, राधिकेचा हरी जवळी सदा
मातेचा राणा शिर्डीचा साई प्रभू राज हो शिर्डीचा साई प्रभू राज हो माझा निरोप त्यांना तुम्ही द्याल का हो माझा निरोप त्यांना तुम्ही द्याल का हो आल्या जन्माचे आल्या जन्माचे आल्या जन्माचे सार्थक कराल का हो आल्या जन्माचे सार्थक कराल का हो मला नाथांच्या दरबारी न्याल का हो मला बाबांच्या दरबारी न्याल का हो धुंडे घरोघरी शांती नाही उरी धुंडे घरोघरी शांती नाही उरी दिनाचा जो कैवारी गुरुनाथ हो दिनाचा जो कैवारी गुरुनाथ हो मंदिराची दावा मला वाटवो मंदिराची दावा मला वाटवो आल्या जन्माचे आल्या जन्माचे आल्या जन्माचे सार्थक कराल का आल्या जन्माचे सार्थक कराल का मला नाथांच्या दरबारी न्याल का हो मला बाबांच्या दरबारी न्याल का ओ मला दादांच्या दरबारी न्याल का बोला जय जयकार जय जयकार बाबांचा भक्त राजांचा जय जयकार जय जयकार बोला जय जयकार जय जयकार बाबांचा भक्त राजांचा जय जयकार 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 बोला जय जयकार जय जयकार दादांचा रामानंदांचा जय जयकार जय जयकार बोला जय जयकार जय जयकार दादांचा रामानंदांचा जय जयकार 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 बोला जय जयकार जय जयकार बाबांचा भक्त राजांचा जय जयकार जय जयकार बोला जय जयकार जय जयकार दादांचा रामानंदांचा जय जयकार जय जयकार सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय सद्गुरुनाथ रामानंद महाराज की हरि ओम तत्सत मित्रांनो का साई शिर्डीला आहे का भ्रमता असे मित्रांनो का साई शिर्डीला आहे हासाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे हासाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे भ्रमता असे मित्रांनो का साई शिर्डी
भ्रमता असे मित्रांनो का साई शिर्डीला आहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे कादवडी वेळ फुकाची कादवडी वेळ फुकाची आकाळ नेई ग्रासासी आकाळ नेई ग्रासासी क्षीण होय एक क्षण साजी क्षीण होय एक क्षण साजी हरी कमल चरण रे आदी सावलोनी द्वैत गाराहे हरी कमल कमल रे आदी सावलोनी द्वैत गाराहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे का भ्रमता असे मित्रांनो का साई शिर्डीला आहे का भ्रमता असे मित्रांनो का साई शिर्डीला आहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे भटकला खूप दुर्डाया भटकला खूप दुर्डाया भरताची पूर्ण द्या समया भरताची पूर्ण द्या समया गुरुकृपा लाभली रे सखया गुरुकृपा लाभली रे सखया हरी वृष्टी पूर्ण प्रेमाची दोन्ही सानिधी राहे हरी वृष्टी पूर्ण प्रेमाची दोन्ही सानिधी राहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे का भ्रमता असे मित्रांनो का साई शिर्डीला आहे का भ्रमता असे मित्रांनो का साई शिर्डीला आहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे आहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे आसाच सगुण रूपात बैसला सन्मुखे पाहे हॅलो. अजून एक किस्सा मी अनुभवलेला तुमच्यासमोर सांगावंसं वाटतो मला बरवे हेंगे की जसं आपले फागे साहेबांनी सांगितलं आहे की आपण किती भाग्यवान आहोत. खरोखर आपण किती भाग्यवान आहोत की दोन सत्पुरुष जे परमहंस स्थितीला पोचलेले आपण त्यांचे दर्शन घेऊ शकलो किंवा त्यांच्याबरोबर जगलो. तर एक किस्सा मला समोर सांगावासा वाटतो. ही घटना मोरटक्क्याला आम्ही होतो आणि आपले प्रभात कुमार त्यांच्या मंडळी सगळं आपण तिथे आपण तिथे जमलो होतो.
ठीक आहे. हॅलो. तर तेव्हा त्यांचे एक नातेवाईक कॅनडाहून आले होते आणि ते म्हणाले की दादा आपल्याला रामानंद महाराज आपल्याला फार पूर्वीची ओळख असल्यासारखा वाटतो, खूप जवळीचा वाटतो, काय अंतर वाटत नाही. तर मग शुभांगी पण होते. दादाने एक प्रश्न असा आम्हाला टाकला, आपल्याकडे बाबा काय आहे, असे लोक आपल्याकडे ॲट्रॅक्ट होतात, आपल्याकडे काय तर दिसत नाही. तर आम्ही कोणी उत्तर देऊ शकलो नाही. शेवटी दादाच बोललेत, जे मी शब्द ऐकले आहेत. दादा काय बोललेत, सगळीकडे मोठे मोठे सत्संग होतात, प्रवचनं होतात, काय काय मोठे मोठे कार्यक्रम वगैरे वगैरे दिसतात. आपल्याकडे तसं काही दिसत नाही. आपल्याकडे सगळ्या आंतरिक क्रिया असते. हे दादा बोलले नाही, हे मी सांगतो आहे. पण दादाचे शब्द असे होते की सगळीकडे जे आहे ते आपल्याकडे बिलकुल नाही आहे, आणि जे आपल्याकडे आहे ते कुठेच नाही आहे म्हणजे. आणि ही गोष्ट काय साधारण नाही आहे, अशीच बोललेले नाही आहे, त्यात खूप तथ्य आहे. आणि अशी एक घटना म्हणजे वास्कोला जेव्हा एका उद्घाटनात भक्तराज महाराज फॅक्टरीचं, म्हणजे आपले मदन कामत, मुंबईचे मदन कामत यांची फॅक्टरीचे उद्घाटन बाबा गेले होते, म्हणजे 8 दिवस देह ठेवायच्या अगोदर. तर तिथे एक साधक आला, सना आपला, आणि तो त्यांनी प्रश्न केला दादांना, भक्तराजांना, की मला तुमचं मूळ स्वरूपाचं दर्शन मिळेल का. तर भक्तराजांची सवय नेहमी असायची. त्यामुळे तात्या भोसले तिथे होते. तात्या भोसलेंना विचारलं की बाबा तो काय बोलतो आहे, काय म्हणतो आहे. तर तात्या पण चकित झाला, कारण हा प्रश्न फार काय रिॲक्शन होईल बाबांचं कळलं नाही. तर तात्याने सांगितलं तो तुमचं मूळ स्वरूप दर्शन मागतो आहे, म्हणजे बघायचं आहे म्हणे त्याला. तर भक्तराजाने त्याला उत्तर काय दिलं. भक्तराज बोलले त्या वेळेला की माझे स्वरूप म्हणजे प्रगट रूप दाखवलं ना, तर बारीक बारीक जीव आणि लहान पक्षी वगैरे त्यांच्यावर एवढा परिणाम होईल, म्हणजे खूप अंतरावर त्याचा परिणाम होईल. हे बाबांनी बोललेले शब्द आहेत. म्हणजे त्यांची ताकद त्यांनी काय जास्त दाखवलं नाही लोकांना, पण त्यांच्याकडे जी ताकद होती, म्हणजे खरोखर दादा बाबा आपल्याला आपल्याबरोबर ज्या तऱ्हेने वागत, त्यांची आपल्याला महंता दिसली नाही, पण त्यांना खूप म्हणजे 1-2 योग पुरुष कारण या लहान लहान गोष्टी लोकांसमोर आल्याशिवाय आपल्याला, म्हणून मला वाटलं की लोकांना याची जाणीव देऊ. कारण मोठे मोठे सत्संग होतो, आपल्याकडे छोटासा परिवार, बाबादादांनी प्रचार केव्हाच केला नाही, आणि कुठेही तुम्ही स्थिर आहात तिथेच राहा, आपल्याकडे या असाही पण कोणाला हे केलं नाही. बस. हरिओम तत्सत. तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, ओ मोहन गिरिधारी गिरिधारी रे, ओ मोहन गिरिधारी गिरिधारी
गिरिधारी रे ओ मोहन गिरिधारी तुम बिन मोरी कौन खबर ले तुम बिन मोरी कौन खबर ले ओ मोहन गिरिधारी गिरिधारी रे ओ मोहन गिरिधारी गिरिधारी रे ओ मोहन गिरिधारी रास रचैयो बंसी बजैयो रास रचैयो बंसी बजैयो रास रचैयो बंसी बजैयो रास रचैयो बंसी बजैयो गोपी गोपाल खेल खिलैयो गोपी गोपाल खेल खिलैयो गोपी गोपाल खेल खिलैयो गोपी गोपाल खेल खिलैयो वृंदावन में होली गिरिधारी रे वृंदावन में होली गिरिधारी रे ओ मोहन गिरिधारी
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर हर। एक दादांची जवळजवळ शेवटची यात्रा होती, म्हणजे 100 लोक, 2 बसेस आणि दादा लहान गाडीत, अजून एक गाडी, अशी आमची सगळी मथुरा वगैरे सगळी कृष्णाची स्थानं बघत बघत शेवट आम्ही दादा म्हणाले आम्हाला राधेच्या मंदिरात जायचं आहे. तर दादाबरोबर हा होता मिलिंद. तर मिलिंदाला दादाने सांगितलं की आपल्याबरोबर जवळ कोणी मला नको आहे राधेच्या मंदिरात, जवळ माझ्यापाशी कोणाला येऊ देऊ नकोस आम्ही. आणि तिथे मंदिरात एक भक्त लोक मुंबईची काय कुठली तरी सेवा देत होती आणि सेवा देऊन त्यांच्या रंगात आणि आपली जी ट्रॅव्हल एजन्सी हे ट्रॅव्हल माधुरी नावाची ती थोडीशी तिचा गुरु काहीतरी हे झाला होता आणि तिने ही टूर काढली गेली. तर ती तिथे जसा जसा रंग आणि ताल निघाला तेव्हा ती माधुरी जी ट्रॅव्हल एजंट होती ती असा संचार झाला आणि ती एकदम आपल्या पद्धतीने नाचत आली दादासमोर आणि तिच्या मागोमाग एक बाई लाईट कलर्ड, आपला मागे तो कलर आहे ना त्या कलरमध्ये नाचत आली बरोबर. आणि ही माधुरी आली आणि तिथे दादासमोर पायावर लोटांगण घातलं आणि दादा मला काहीतरी म्हणजे काय सांगितलं तिने पायावर करून. आणि त्याच्या मागोमाग ही राधा म्हणजे जी बाई होती ती नाचत नाचत अशी करत दादाकडे, दोघांचे एकमेकाशी हे झालं नजरानजर आणि ती तशीच परतली आणि गायब दिसेनाशी झाली. म्हणजे ती त्या ग्रुपमध्ये नव्हती. तर नंतर आम्ही रात्री आल्यावर मग दादाने सांगितलं राधेचं दर्शन घेतलं का. स्वतः राधा दादांचं दर्शन घ्यायला म्हणजे म्हणजे दादांचे हे किती असेल बघ. म्हणजे स्वतः राधेला, राधे म्हणजे भक्तीचा प्रेमाचा सगळा उच्चांक. आणि तर तिला दादांचं दर्शन घ्यावंसं वाटलं. म्हणजे आपण दादाने आपली ओळख दाखवली नाही, जसे पागेसाहेब म्हणतायत. दादा नेहमी म्हणायचे बाबा करतील बाबा, तर आपली प्रगट स्वरूप काय दाखवलं नाही. पण याच्यामुळे म्हणजे राधेला रामानंद महाराजांचं दर्शन घ्यावंसं वाटलं. ही आणि मी माझे भाग्य समजतो की मागून हा दृश्य मी बघितला मागून. दादाने सांगितले ती राधा होती, राधा आली होती, बघितलं का तुम्ही. हरि ओम तत्सत. अतिशय सुंदर अशी सेवा इथे त्यांनी अर्पण केलेली आहे.